चर्चगेट स्टेशनमधील दुकानात लागलेल्या आगीनंतर पालिका दुकानांमधील आग रोखण्याचं यंत्र म्हणजेच फायर एक्सटेन्शन कार्यरत आहे की नाही याचा रियालिटी चेक TV9 मराठीने केलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई पालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला असलेल्या भुयारी पादचारी मार्गात असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा रियालिटी चेक पाहूया। चर्चगेटमध्ये असलेल्या दुकानाला काल आग लागली। अग्निशमन दल असेल किंवा प्रशासन असेल यांनी उत्तमरित्या ती आग विझवली आणि सुदैवाने यात कुठली दुर्घटना घडली नाही। आता मी मुंबई महानगरपालिकेच्या जे ऑफिस आहे मुख्य ऑफिस त्याच्या बाजूला आणि CST स्टेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला असलेला हा पादचारी भुयारी मार्ग आहे। आपण बघू शकतो की हा पादचारी भुयारी मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतात आणि सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी महापालिका असेल किंवा प्रशासन असेल यांच्या मार्फत फायर सेफ्टी किट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या किट पोर्टेबल हा किट आहे आणि या किटवरती कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट लिहिलेली, फक्त मॅन्युफॅक्चरिंग इयर लिहिले आहे, सिरियल नंबर लिहिलेले आहेत। बघू शकतो की या ठिकाणी जे अंडरग्राऊंड शॉप आहेत आणि या ठिकाणी ज्वलनशील पटकन आग लागणाऱ्या गोष्टी त्या शॉर्ट सर्किट झाली तर मोठ्या प्रमाणात आग या ठिकाणी लागू शकते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात। या ठिकाणी बघू शकतो की या संचाची डेट संपलेली आहे। बघू शकतो की मी विनंती केली कॅमेरामॅनच्या 1/4/2025 या अग्निशमन जे यंत्र आहे त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे आणि असे किती अग्निशमन यंत्रांची डेट संपलेली आहेत आपल्याला पाहायला तर महानगरपालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहेत का? गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।